नमस्कार मित्रांनो, पीसी पाटील अकॅडमी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, मागच्या सेशनमध्ये आपण इंडायसेस अँड क्यूब रूट या चॅप्टरमधील क्यूब रूट या संकल्पनेचा अभ्यास केला. आज आपण या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3.3 स्टडी करणार आहोत. तर चला मग पाहूया काय आहे प्रॅक्टिस सेट 3.3 मधील उदाहरणातील. क्वेश्चन फर्स्ट आहे, फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आपल्याला पुढील नंबर्सचे क्यूब रूट काढायचे आहेत. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे 8000. 8000 चे क्यूब रूट आपल्याला काढायचं आहे, म्हणून पहिल्यांदा 8000 चे फॅक्टर काढावे लागतील. मग पहा या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 8000 चे मी या ठिकाणी अशा पद्धतीने फॅक्टर केले की 8 into 1000 म्हणजे 8000 होतात, कारण 8 पण परफेक्ट क्यूब आहे आणि 1000 पण परफेक्ट क्यूब आहे. आता नंतर 8 चे आणि 1000 चे स्पेशली फॅक्टर काढतो. या ठिकाणी 8 हा 2 चा क्यूब असल्यामुळे त्याचे फॅक्टर झाले 2 into 2 into 2. तसंच 1000 याचे जे फॅक्टर आहेत ते आले 10 into 10 into 10. 10 चा क्यूब असल्यामुळे या ठिकाणी 10 चा 3 दा मल्टिप्लिकेशन आलं. आता आपण फॅक्टर क्यूब रूट काढत असताना 3 फॅक्टरची एक जोडी सिलेक्ट करतो, म्हणून या 2 ची एक 3 फॅक्टर मधून एक 2 घेतला या ठिकाणी. तसंच 10 च्या जोडीतून एक 10 या ठिकाणी घेतला, म्हणजेच या ठिकाणी हे आलं तुमचं 2 into 10. 2 into 10 झालं 20, म्हणजेच क्यूब रूट ऑफ 8000 आला आपला 20. त्याच पद्धतीने पाहूया दुसरं एक्झाम्पल आहे आपलं 729. क्यूब रूट ऑफ 729 आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी 9 च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट नुसार या भाग जातोय 729 ला, म्हणून मी काय केलं 9 into 81 729 होता, त्या पद्धतीने मांडून घेतलं. आता 9 जसं लिहिलं 81 चे फॅक्टर पडतात. 81 हा 9 चा स्क्वेअर असल्यामुळे पुन्हा 9 into 9. मग आपल्याला 9 चं 3 दा मल्टिप्लिकेशन या ठिकाणी मिळालं, म्हणून या 9 ची 3 दा मल्टिप्लिकेशन ची पेअर मिळाली, त्याच्यातून एक 9 आपण घेतला, म्हणजे क्यूब रूट ऑफ 729 झालं 9. या पद्धतीने फॅक्टरायझेशन मेथडने आपण क्यूब रूट काढू शकतो. पुढील उदाहरण पाहूया. विद्यार्थी मित्रो, प्रॅक्टिस सेट 3.3 मधील पुढचे जे उदाहरण आहेत म्हणजे एक्झाम्पल नंबर 3 and 4, दे आर व्हेरी इझी. सो तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात. मी त्याच्या पुढील उदाहरण घेतोय म्हणजे एक्झाम्पल नंबर 5. या ठिकाणी आपल्याला -2744 चा क्यूब रूट काढायला सांगितलाय. सो 2744 चे फॅक्टर पाडणं सुरुवातीला गरजेचं आहे, म्हणून या ठिकाणी आपण क्यूब रूट ऑफ 2 into 1372 लिहिलं, कारण 2744 चा हा फॅक्टर आहे. सो 2 ॲज अ प्राइम फॅक्टर ॲज इट इज घेतला. आता 1372 चे फॅक्टर आपल्याला पाडायचे आहेत, मग ते आले 2 into 686. आता हे दोन्ही 2 ॲज इट इज घेतले ॲज अ प्राइम फॅक्टर. 686 चे फॅक्टर पाडायचे आहेत, ते झाले आपले 2 into 343. या पद्धतीने आपल्याला 2 चं 3 दा मल्टिप्लिकेशन मिळालं, म्हणजे एक पेअर आपल्याला मिळून गेली, आणि या सगळ्या ठिकाणी जी संख्या मिळाली ती आहे 343. आता आपल्याला माहिती आहे की 343 हा 7 चा क्यूब असल्यामुळे याचे सरळ प्राइम फॅक्टर आपल्याला मिळू शकतात, म्हणून या ठिकाणी मी असं लिहिलं 343 चं फॅक्टर 7 into 7 into 7. या पद्धतीने आपल्याला 2 ची एक पेअर आणि 7 ची एक पेअर मिळाली, म्हणजे 2 into 2 into 2 ही एक पेअर मिळाली. तसंच into 7 into 7 into 7 प्रत्येक पेअर मधला एक फॅक्टर घेतला आपण, म्हणजे 2 into या पेअर मधला 7. 2 into 7 झाला 14. या पद्धतीने 2744 चं क्यूब रूट आलं आपलं 14. तर -2744 चं क्यूब रूट येईल या ठिकाणी -14, बिकॉज क्यूब रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. या पद्धतीने आता आपण पुढचं अजून एक उदाहरण पाहूया. ते आहे आपलं 32768. मग या ठिकाणी सुद्धा आपण 32768 चे फॅक्टर काढून घेऊया. मी 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट न वापरता डायरेक्टली या ठिकाणी 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरली, जेणेकरून आपल्याला कमी स्टेप्स मध्ये उदाहरण सोडवता येईल. सो 4 into 8192 म्हणजे 32768. आता सेकंड स्टेपला 4 ॲज इट इज कॅरी केला फॅक्टर असल्यामुळे, आणि 8192 चे फॅक्टर केले 4 into 2048. आता पुन्हा हे 4 जे आहे ते ॲज इट इज फॅक्टर म्हणून कॅरी केले, आणि 2048 चे फॅक्टर पाडले 4 into 512. या पद्धतीने 4 चं 3 दा मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं, म्हणजे 4 हा फॅक्टर 3 दा आला. 4 into 4 into 4
आणि 512 हा आपल्याला माहिती आहे की तो 8 चा क्यूब आहे, त्याच्यामुळे 512 चे फॅक्टर्स आपण सेकंड स्टेपला डायरेक्टली या ठिकाणी मांडून घेतले 8 × 8 × 8 आणि हे आपल्याला फॅक्टर मिळालेलेच आहेत 4 × 4 × 4. या पद्धतीने हे जे दोन पेअर आपल्याला मिळाल्या 4 × 4 × 4 आणि 8 × 8 × 8 यांच्यातील या पहिल्या पेअर मधला 4 इंटू दुसऱ्या पेअर मधला 8 या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 32. या पद्धतीने 32,768 या नंबरचं क्यूब रूट आलं आपलं 32. तर मित्र या पद्धतीने आपण कोणत्याही संख्यांचं क्यूब रूट हे बाय फॅक्टरायझेशन मेथड काढू शकतो. आता आपण याच प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर 2 अभ्यासूया की त्याच्यातले उदाहरण कसे सोडवायचे. तर प्रॅक्टिस सेट 3.3 मधील क्वेश्चन 2 आहे सिम्प्लिफाय मधील फर्स्ट एक्झाम्पल सोडवूया पहा. क्यूब रूट ऑफ 27/125 या ठिकाणी हा फ्रॅक्शन नंबर आहे म्हणून 27 हा न्यूमेरिटरला जो नंबर आहे त्याचे या ठिकाणी फॅक्टराइज घेऊन या. 27 हा 3 चा क्यूब असल्यामुळे 3 × 3 × 3 ही एक 3 ची पेअर आपल्याला या ठिकाणी मिळाली. तसंच 125 5 चा क्यूब असल्यामुळे 5 × 5 × 5 अशा पद्धतीने आपल्याला एक 3 ची पेअर न्यूमेरिटरला मिळाली, 5 ची पेअर डिनॉमिनेटरला मिळाली. त्या प्रत्येक पेअर मधून एक नंबर घेतो आपण म्हणून या ठिकाणी 3 न्यूमेरिटरचा आणि 5 डिनॉमिनेटरचा आन्सर आला आपलं 3/5. या पद्धतीने 27/125 चं क्यूब रूट आला आपलं 3/5. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया पहा. क्यूब रूट ऑफ 16/54 या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मित्रो की 16 हे परफेक्ट क्यूब नाहीये, तसंच 54 पण परफेक्ट क्यूब नाहीये म्हणून त्याचा अगोदर फॅक्टर काढून घेतले म्हणजे 2 × 8 या पद्धतीने 16 ची मांडणी केली. तसंच 54 ची मांडणी आपण 2 × 27 या पद्धतीने केली. सो वरचा 2 आणि खालचा 2 हे दोन्ही फॅक्टर कॉमन असल्यामुळे 2 डिलीट झाला म्हणजे आपण त्यांना कॅन्सल केलं, कट केला. आता उरलं आपल्या या ठिकाणी 8/27. सो 8 हा 2 चा क्यूब असल्यामुळे त्याची पेअर आली तर 2 × 2 × 2. तसंच 27 3 चा क्यूब असल्यामुळे 3 × 3 × 3. मग फायनली 2 च्या क्यूब पेअर मधून एक 2 घेतला, 3 च्या पेअर मधून एक 3 घेतला म्हणजे 2/3. या पद्धतीने 16/54 याचं क्यूब रूट आलं 2/3. विद्यार्थी मित्र फॅक्टरायझेशन मेथडने नंबर्सचे क्यूब रूट कसे काढायचे किंवा तो जरी रॅशनल नंबर असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला क्यूब रूट काढता येतं फॅक्टरायझेशन मेथडने, म्हणजे फ्रॅक्शन असेल तरी सुद्धा. डेसिमल फ्रॅक्शनच्या बाबतीत पण आपण मागच्या सेशन मध्ये स्टडी केला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एखाद्या संख्येचा क्यूब काढायचा असेल आणि तिच्यात डेसिमल पॉइंट नंतर 2 प्लेसेस असतील तर तिच्या क्यूब मध्ये डेसिमल पॉइंट नंतर तिच्या तिप्पट प्लेसेस असतात म्हणजे 6 प्लेसेस असतात. या रूलवर आधारलेला एक क्वेश्चन मी तुम्हाला या ठिकाणी देतोय, त्याचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये द्यायचा आहे. इफ क्यूब रूट ऑफ 729 इज 9 देन क्यूब रूट ऑफ 0.00079 इज व्हॉट. तर याचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नोट डाऊन करायचा आहे. विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.